नाव संतोष बबन वरकुटे. आता आम्ही बघितलं तुम्ही हे खड्डे भरत होते. काय येताना त्रास होतो, कमरेचा त्रास चालू होता हे करून. मग त्या आपले स्वतःचे खड्डे आपण स्वतःच भरले. प्रशासन तरी कुठे कुठे लक्ष देणार आहे? जिथे प्रशासन कमी पडतं तिथे नागरिकांनी पुढाकार घेऊन हे अशा गोष्टी करायला पाहिजे. हे प्रशासनाने काम केलं पाहिजे. ते प्रशासनाने काम करायला पाहिजे ना. आता तुम्हाला इथे खड्डे दिसतात, तुम्ही एसी मध्ये फॅन खाली बसता आणि तुम्ही बाईट देता की रस्ते झाले आहेत आणि करायला पाहिजेत. तुम्ही स्वतः रस्त्यावरती या आणि बघा गाडी चालू, मग तुम्हाला समजेल त्या खड्ड्यावरचे किती रस्ते आहेत, किती त्रास होतो नागरिकांना. तर नागरिक तुम्हाला टॅक्स भरतो, आम्ही पण टॅक्स भरतो. दर वर्षाला आमची पासिंग आम्ही टॅक्स रूपाने तुम्हाला पैसे देतो, पण आम्हाला सुविधाच्या रूपात काय मिळतं? काहीच नाही. कमरेचा त्रास. रिक्षावाले मुजोर नसतात, पण हे चांगले कार्य करणारे पण त्यांना नजरअंदाज करतात. माझी पत्रकारांना पण विनंती आहे की तुम्ही जे काही कोणती घटना घडतात ना, तर रिक्षावाले मुजोर हा शब्द नका वापरू. पण सगळे रिक्षावाले तसे, काही रिक्षावाले खूप प्रामाणिक आहेत आमच्यासारखे, ज्या आम्हाला असं वाटतं का आपण पण समाजाचं काय ते देणं लागतो, म्हणून आपण हे कार्य करायला पाहिजे. महानगरपालिकेला माझी विनंती आहे की कृपया करून तुम्ही सुभाष रोडच्या नवापाडा रस्त्याला येऊन बघा आणि काय परिस्थिती आहे बघा. माझी कळकळीची विनंती आहे की या रस्त्याकडे स्वतः आयुक्तांनी येऊन बघावे आणि मग खरी परिस्थिती रस्ता आहे की खड्ड्यात रस्ता आहे ते तुम्हाला दिसेल.